गंध आंबेकर मार्ग काळेवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, वर्षातून एकदा येणारा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी तुम्ही दूर दूर वरून इथे येता. आता तरी चौका चौकात बाप्पा आहे, रोषणाई आहे, भक्तीत ओथंबलेले चेहरे आहेत. लोकल, बस, रस्ते यामध्ये मोरयाचा गजर सुरू आहे. पण याच आपल्या मुंबईत, होय आपल्या मुंबईत याच ट्रेनमध्ये चौका चौकात रस्त्यांवर कित्येक घरात एक भयानक राक्षस वावरतो आहे. त्याचे रूप कधी धूर आहे, कधी पावडर आहे, कधी गोळ्या आहेत, तर कधी इंजेक्शन आहे. राक्षस आहे ड्रग्ज, अंमली पदार्थ, नशा, गांजा, चरस, हशीश, अफू, LSD. बघा ना, एखाद्या गल्लीच्या तोंडावर, दुकानाच्या फळ्यांवर केस वाढवून पायात डोकं खुपसून बसलेली एखादी व्यक्ती. तरुण वय, ज्या वयात डोळ्यात स्वप्न असायला हवी त्याच वयात त्या डोळ्यात धुंदी, नशा, निराशा, अगतिक आणि उघड्या डोळ्यांसमोर अंधार, गर्द अंधार. काय झाले होते त्याच्या आयुष्यात? मुळात आयुष्याची सुरुवात तर झाली नव्हतीच. सर्वसामान्य कुटुंबातील तो, व्यायामाची आवड असणारा, खेळात हमखास विजयी होणारा, चाळीत सर्वांना उपयोगी पडणारा, आज अशा अवस्थेत कसा? काय घडलं? काय बिघडलं? कोण जबाबदार? व्यक्ती, कुटुंब, मित्र की समाज, की आजची ही मॉडर्न जगण्याची इच्छा? क्रिकेटची स्पर्धा जिंकून चषक घेऊन वाजत गाजत मित्रांनी मिरवणूक काढली. याच आनंदात पार्टी झाली आणि जेवण झाल्यानंतर जवळच्या मित्राने एक कश केला. होड रे, एन्जॉय कर, काय होत नाही, आरामात यार. आनंदाच्या बेहोशीत समोरची सिगरेट त्यानं ओढली आणि इथंच जगण्याची मॅच तो हरला. बेसावत क्षणी अंमली पदार्थाने त्याचा कॅच केला आणि जगण्याच्या ग्राउंडवर त्याची पावले भरकटत. त्या रात्रीनंतर तो बदलला. दुसऱ्या दिवसापासून तोच मित्र, हीच नशा त्याच्या आयुष्याचा भाग बनला आणि हळूहळू त्याची मानसिकता ऍडिक्ट बनू लागली. निस्तेज डोळे, कमी बोलणं, अन्न नाही, चोरी, गुन्हेगारी, खोटं बोलणं, निराशा, चिडचिड, त्यातच तो खंगून गेला. मैदान जिंकणारा एक उमदा, उत्साही युवक दम मारत मारत आज मृत्यूची वाट पाहतोय, अंधारात साच पडतोय. आधी मित्रांच्या पैशावर सुरू असणारे हे व्यसन जेव्हा स्वतःचे पैसे घालून करण्याची वेळ आली तेव्हा काहीच दिसत नव्हतं. मग सुरू झालं उधार. आजारपणाची, अडचणींची कारणं सांगून अनेकांकडून उधार पैसे घेतले. मग पहिली उधारी फेडण्यासाठी चोऱ्या, गुन्हेगारी वर्तुळाशी आपोआप संबंध वाढला. व्यसनाच्या पूर्ततेसाठी पुन्हा पुन्हा नवीन व्यसन, वारंवार लागणारे अंमली पदार्थ, कसलाच प्रबंध राहिला, कसलंच नियंत्रण राहिलं. रसिको, अंमली पदार्थाच्या वेठ्यात सारं जग, आजचा तरुण तरुणी या विघातक ड्रग्सच्या विळख्यात पार अडकले आहे. संघटित गुन्हेगारी, टोळ्या, माफिया, अंडरवर्ल्ड आणि अंमली पदार्थांची तस्करी यामध्ये संबंध आणि विश्वगुरू बनणाऱ्या आपल्या देशात गेली काही वर्ष या अंमली पदार्थांनी तरुणांना घशात घालून आपली उद्याची पिढी अगदी नामशेष करण्याचं काम. जागतिक महासत्ता असणाऱ्या देशांनी शत्रू राष्ट्रांच्या मदतीने भारतीय तरुणांना व्यसनात अडकवून भविष्यातली वाटचाल, प्रगती रोखली. चित्रपट क्षेत्रातील रेव पार्टी असो किंवा उच्चभ्रू गर्भ श्रीमंत वर्गातील तरुण, गांजा, LSD, कॅश, ड्रग्ज त्यांच्या जगण्याचा भाग बनले. मजा, नशा, प्रतिष्ठा यांचा अतिरेक होतो. केवळ तणाव दूर व्हावा म्हणून लागलेली ही सवय. ड्रग पेडलर्सनी यांचं आयुष्य प्रत्येक क्षण आपल्या विळख्यात क्रूरतेने आवडले. आपली मुंबई एका भीषण, दुःखद आणि राक्षसी वेढ्यात अडकत चालली. जे उच्चभ्रू वर्गाचं तेच दुःख मध्यमवर्गीय आणि सामान्य. कामाच्या निमित्तानं रात्री उशिरा येणारी मुलं मुली दिवसभराचा तणाव दूर
कुणाशी मैत्री करतात, त्यांचं वर्तन कसं, सवयी काय, स्वभाव कोणते, कौटुंबिक आणि भावनिक नातं कसं, याचा विचार कोणी करणार? हातातील मोबाईल, ब्रँडेड वस्तूंची अनावश्यक खरेदी, वारंवार पार्ट्या कशाच दिवस का म्हणून तरुण मुलं आत्महत्या करतात? मनाला प्रश्न विचारण्याची हीच ती वेळ आहे. व्यवस्थेला उत्तर मागण्याची हीच ती वेळ आहे. शेजारच्या घरात किंवा परिचित असणारे कोणी असं व्यसन करत असेल तर का म्हणून आपण कानाड करायचं? उद्या आपल्याच उंबरठ्यावर उभे असलेले हे आसमानी संकट आताच रोखायला नको का? पंजाब पूर्वेकडील राज्ये वेगाने या संकटाकडे ओढली गेली. तस्करीचं जाळं, बड्या व्यक्तींचे हस्तक्षेप, विमानतळावर सापडणारे अंमली पदार्थ हे एका आंतरराष्ट्रीय गटाचा, धूर्त खेळाचा, कपटी आणि खुंची वृत्तीचा भाग आहे. बळी पडतायत तुमची आमची मुलं. उत्सवांचा आणि समाजकार्यांचा विचार करणारी आपली मुलं आता व्यसनाचा आणि ड्रग्सचा जास्त विचार करतात. क्षणाची धुंदी ही अंधाराची नांदी आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमा रेषा पुसत झालीये आणि तिथं समाजाची घुसमट झाली. पण अजूनही वेळ गेलेली नाही. म्याव म्याव, बटन, एमबॅग, कालासोना, चाचा चाची या आणि अशा अनेक सांकेतिक भाषेत ओळखले जाणारे मादक पदार्थ केवळ पोटात जात नाहीये, तर शरीराची आणि समाजाची, पर्यायाने अर्थव्यवस्थेची भयंकर हानी झाली. हा एक टेरर फंडिंगचा राजरोस मार्ग आहे. हा रोग आपल्या देशाच्या शरीरात पसरत आहे. याविरुद्ध सामाजिक संस्था प्रामाणिकपणे कार्य करतात. केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस, प्रशासन यांच्यासोबतच एनसीबी, अँटी नार्कोटिक सेल, देशाच्या सीमेवर बीएसएफ, DRI हे विभाग देखील कार्यरत आहेत. गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे. कारवाई, शिक्षा, प्रतिबंध सुरू आहे. मुक्तांगण सारख्या संस्था व्यसनमुक्तीसाठी कित्येक वर्ष काम करतात. आपली जबाबदारी केवळ चर्चा, काळजी ही नाहीये. आपली जबाबदारी नव्या पिढीवर लक्ष ठेवणं, समजून घेणं आणि महत्वाचं म्हणजे जागृत करणं. या तरुणांना मन आहे, मनगटही आहे. आवश्यकता आहे की केवळ प्रेम, आपुलकी आणि चांगल्या मित्रत्वाची. मंडळी, या पिढीचे आपण मित्र, त्यांना प्रेम देऊया, त्यांच्या अडचणी समजून घेऊया. एखाद्या ड्रग घेणाऱ्यावर बहिष्कार घालण्यापेक्षा त्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर्स, शासन, समुपदेशन, नातलग, इतर मित्रमंडळी यांची मदत घेऊया. कारण हे संकट त्यांच्यावरच नाही, तर आपल्या अख्ख्या समाजावर आहे, आपल्या देशावर आहे. सार्वजनिक ठिकाणी, चौका चौकांवर लक्ष ठेवूया. आपल्या जाणीवांचे सीसीटीव्ही सदैव ऑन करूया. आपल्या कृतीची, विरोधाची वज्रमूठ देशावरील हे अंमली संकट निश्चितच दूर करेल. विष पेरणारी प्रवृत्ती ओळखूया. आपल्यासोबत आपला आत्मविश्वास आहे आणि साक्षात आपल्या लाडक्या बाप्पांचा आशीर्वाद देखील आहे. म्हणूनच मंडळी, जागृत होऊया, जागृत करूया. जबाबदार नागरिक म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून आपल्या पोलिसांना मदत करूया. या संकटाशी एकत्र मिळून सामना करूया. या शपथ घेऊया. गणपती बाप्पा
पैसे जमा हो गए, डाला करके निकाल के निकलना है। चलो हार्दिक स्वागत करता है। प्राचीन काल में देव और दानवों के बीच युद्ध होते थे। प्रत्येक युद्ध का आरंभ दानव ही करते थे। देव सदाचारी तो दानव दुराचारी, परंतु ईश्वर सदा धर्म की ही रक्षा करता है। दानवों के अत्याचार से देवता वर्ग को मुक्त करने के हेतु देवाधिदेव महादेव जी ने अमृत की लालसा दानवों को दिखाकर समुद्र मंथन करने का उपाय बताया। समुद्र मंथन करने सर्पराज वासुकी की रस्सी और मेरु पर्वत की मथनी निश्चित हो गई। भगवान श्री विष्णु ने कूर्मावतार धारण करके मेरु पर्वत अपनी पीठ पर उठा लिया और आरंभ हुआ समुद्र मंथन। विश्व में तो समूचे संसार को नष्ट करने की क्षमता थी, और किसी देवता में तो क्या, स्वयं श्री हरिनारायण में भी उसे संभालने का सामर्थ्य नहीं था। ऐसी विकट स्थिति में यदि कोई आशा शेष थी तो वो थे शिव शंकर महादेव, जो इस महासंकट को हरकर सभी को रक्षित कर सकते थे। हम सभी मिलकर गणेश जी से प्रार्थना करते हैं कि हमें अहंकार और बुराई से दूर रखें। भगवान श्री गणेश जी की आराधना करते हैं। तू सुख करता, तू दुख हरता, तुम्ही हमारे रक्षण करता, सुख समृद्धि का दान तो दाता। प्रेम शांति की दिव्य ज्योति से सुजल सुफल हो भारत माता, सुजल सुफल हो भारत माता, सुजल सुफल हो भारत माता। गणपति बप्पा मोरया।
जगत में प्रचलित है। बचपन से ही उनको जो खाना सबसे अधिक पसंद था वह था माखन। माखन चोरी करना मानो उनकी एक कला थी। वो माखन के लिए कुछ भी कर सकते थे। कितनी बार मैया यशोदा ने उनको बांध कर रखा, बहुत डांटा भी और मारा भी। कृष्णा माखन खाने और चुराने से कभी बाज नहीं आए। उन्हें माखन इतना पसंद था कि उसके लिए वो कुछ भी कर सकते थे। मैया, आप बड़ी प्यारी हो, मैं आपसे बहुत प्यार करता हूँ। ओ मेरी प्यारी मैया, दे दो ना माखन, मैं तुम्हारा लाडला हूँ ना। देखो मुझे भूख लगी है, थोड़ा सा माखन दे दो, मैं नहीं मांगूंगा। अगर तुमने माखन नहीं दिया तो मैं बाहर जाकर किसी ग्वालन का माखन चुरा कर खा लूंगा। अगर वो शिकायत लेकर आए तो फिर मुझे मत कहना। ये साथी चुपके से कान्हा के दरवाजे पर आते हैं। कान्हा मैया से नजरें चुराते हुए चुपके से घर के बाहर आ जाता है। अच्छा हुआ तुम लोग आ गए। तुम्हें पता भी है आज सारी ग्वालन माखन लेकर बाजार जाएंगी। यही सही मौका है, हम घर में घुसकर बाकी का माखन पेट भर कर खाएंगे। तो क्या कहते हो दोस्तों, चले? हाँ हाँ कान्हा, जल्दी चलो। सच में चोरी करके माखन खाने में कुछ अलग ही मजा है। कान्हा और उसके 2-4 नन्हे साथी छुप छुप कर हर ग्वालन के घर में जाते हैं। दोस्तों जरा ढूंढो तो, तुम्हें मटकी मिल रही है क्या? बहुत जोरों की भूख लगी है। कान्हा, यहाँ तो कहीं भी मटकी नजर नहीं आ रही है, हम क्या करें? ढूंढो साथियों। अचानक कान्हा की नजर ऊपर छत पर टंगी हांडी पर पड़ जाती है। उसमें से माखन टपक रहा था। अच्छा, अब पता चला कि सभी ग्वालनों की हांडी कहाँ पर है। वो देखो दोस्तों, सारे के सारे माखन की हांडी हम नीचे ढूंढ रहे थे, पर हांडी तो ऊपर है। कान्हा, ये लो डंडा और तोड़ दो हांडी ताकि हमें माखन मिल जाए। तो फिर से एक भी हांडी नहीं मिली। नहीं नहीं, ऐसे तो हमारी चोरी पकड़ी जाएगी, हमें कुछ करना पड़ेगा। कान्हा, तुम्हारे मस्तिष्क में कोई उपाय है जिससे माखन हमें मिल भी जाए और फिर हम उसे उसी जगह पर रख दें? माखन के लिए तो मैं कुछ भी उपाय निकाल सकता हूँ। मेरे दिमाग में एक उपाय है। एक काम करो, हम एक दूसरे को पकड़कर सीढ़ी बनाकर एक दूसरे के ऊपर चढ़कर माखन निकालेंगे। ये तो बहुत अच्छी कल्पना है। चलो जल्दी से आ जाओ साथियों। काढ दे. आता मला असा काढू दे सर. ठीक आहे, चालत राहा.